चालतंय बोलत तरी पण ती लेट करता येते परत. आता हळद टाकलेली आहे, आता मीठ टाकतोच. पुढे फुडाला आहे का टाका फुडून घे. उद्या अगोदर हलवून घे. तर तेल बॅट बॉल होत होता आणि मंदिर होतं चांगली जागा होती. गाडी लावली तिथे बाजूला 3-4 घंटे चंद्र यायला लागलाय ना. लांबारी चिकणी एक पॅकेट लावत होतो चंद्रूला बंद करत का बंद करतात नाही होतंय का नाही मला सांगण्याचं दुसरं तर मला कोणतं बघायला. आता तुमच्या विश्वासावर झाडं तोडून ठेवले तिथं हाडकल्यावर परत कोण यायला लागले सांगा. आता सांगून तुम्हाला 3 दिवस झाले परवा दिवशी सांगितले बंद करा. मग ते पैसे कसे घ्यायचे आपल्याला? $100 आपल्याला काढता येत नाही. म्हणजे डॉलरचीच पार्टी आहे का? सगळ्यांनी प्रयत्न करा म्हणजे वाढले पाहिजे डॉलर म्हणून. अजून पहिलं पेमेंट आलं की अजून एकदा पार्टी करू. प्रयत्न करायची गरजच नाही पाहिजे. पब्लिक पाहिजे. पब्लिसिटी किती करशील? कंटेंट आवडले तर पैसा आहे. बघा याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे चांगलं. अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं, लसूण याचं वाटण लावून घेतलेलं आहे बघा चांगलं. आणि एक घरकुल मसाल्याची पुडी आपण टाकलेली आहे आणि एक एव्हरेस्ट मसाल्याची पुडी सुद्धा आपण 10 वाली ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. सगळं लावून घेतलंय चांगलं. तर आता आपण शिजायला घालूया. 10 वाली किंमत बघा. आपण आता चिकनला आलं, लसूण, कोथिंबीर, अद्रक, कोथिंबीर, खोबरं नाही आता आपल्याला सुकं चिकन बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी ह्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चांगलं गरम झालंय. ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचंय. ह्याच्यावर आपण ताट ठेवूया आणि ह्याच्यावर पाणी वतायचं आहे. म्हणजे चांगलं पाणी सुटतंय बघायला. पाणी सुटल्याशिवाय चांगलं ह्याच्यामध्ये पाणी वतायचं नाही. पार्टी म्हणजे काय करू कोंबड्याची चिकन घ्यायला पाहिजे. बघा ताटावर ठेवलेलं पाणी पण चांगलं गरम झालंय आणि आपण एकदा चांगलं परतून घेऊया. पाणी पण चांगलं सुटलंय. चांगलं हलवून घेऊया आपण ह्याला एकदा. म्हणजे चांगलं शिजतंय सगळ्या बाजूने. जाळ पण लागते व्यवस्थित. पाणी पण छान चांगलं सुटलेलं आहे. तर आता लगेच पाणी वतायचं नाही. ह्याला आपण 5 ते 10 मिनिटं ताट झाकून ह्याला ठेवायचं आहे आणि मग ह्याच्यावर पाणी ओतूया. त्याच्यावर आपण आणखीन 10 मिनिटं ताट झाकून ठेवूया.
बघा ताटावरती पण पाणी चांगलं गरम झालं आणि पाणी सुद्धा बघा ह्यात किती भरपूर पाणी सुटलेलं आहे आता आपण ताटावर जे पाणी ठेवलं होतं ना ते चांगलं गरम झालंय ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. पाणी टाकलेलं आता चांगलं एकदा हलवून घेऊया आणि आणखी ह्याच्यावर ताटावर पाणी ठेवायचं आपल्याला. पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तापलंय आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण टाकून चांगलं परतून घ्यायचं 2-3 मिनिटं. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया. आलं लसूण कोथिंबीर खोबरं आपलं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतले बघा. आता आपण ह्याच्यामध्ये कांद्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. कांदा भाजून ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण कांदा टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. कांदा भाजून टोमॅटो भाजून घेतलेले आपण ह्याची ग्रेव्ही केली. आता ती अर्धी टाकून घ्यायची आणि अर्धी आपण सुक्क करण्यासाठी त्याला ठेवायचे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता आपण हे 2 ते 3 मिनिटं. तू धर किती हात माझ्या दुसऱ्या हात दाखवत होतो. वाटणाला आपल्या चांगलं तेल सुटले. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा काळा मसाला घरगुती केलेला सोलापुरी पद्धतीचा येसूर. चांगलं परतून घ्यायचं येसूर सुद्धा आपण 2 मिनिटं. मसाला चांगला परतलाय. आता आपण ह्याच्यामध्ये रस्सा ओतून घेऊया. का तुम्ही दोघे खेळतो आपण म्हणतो आपण ग काय झालंय चुकून खायला लावणी दिले. आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं बघा चांगलं आपलं परतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचंय कांद्याची ग्रेव्ही करून घेतलेली टाकूया. आता कांद्याची ग्रेव्ही पण आपण चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. कांदा आपला चांगला परतलाय. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटोची ग्रेव्ही. टोमॅटोला पण चांगला आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बघा मला तेल थोडस कमी वाटत होतं म्हणून मी थोडस तेल टाकून घेतलं. आणखीन 1-2 पळ्या तेल. चांगलं तेल सुटलंय बघा आपल्या वाटणाला. कांदा टोमॅटो वगैरे अद्रक लसूण खोबरं त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. वाटणाला चांगलं तेल सुटलं. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय काळा मसाला घरगुती. एक 2 मिनिटं परतून घ्यायचंय. जाळ कमी करायचा बघा मसाला टाकला की नाही तर करपतो. आता ह्याच्यामध्ये घेतले 2 चमचे अंबारी मसाला पावडर घेतलेला आहे. बेडगी मिरची पावडर. हे टाकून घ्यायचा आपण मसाला एव्हरेस्ट मसाला चिकन मसाला घेतलेला आहे बघा.
मसाला वगैरे आपला चांगला भाजलाय. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. मसाला चांगला परतलाय. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं चिकन. चांगलं चिकन टाकलंय आपण ह्याला एकजीव करून मिक्स करून घेऊया. आता आपण मटणाचा रस्ता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. एक डब्बाभर ओतलेला आहे बघा. पाणी ओतल्यामुळे थोडीशी ग्रेव्ही चांगली होते. त्यामुळे थोडंसं आपण जी मटणाचा रस्ता केलेला असतो ना तो थोडासा ओतून घ्यायचा ह्याच्यामध्ये. चिकन आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपलं चिकन खाण्यासाठी रेडी झालेलं आहे.